एकदम टेस्टी आणि हेल्दी असा बिना गुळ साखर, खडी साखर किंवा गव्हाचं पीठ, मैदा न वापरता तयार होणारा डाएट करणारे किंवा लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिक असा हा नाचणीचा केक आहे। चला तर सुरुवात करूया। एका भांड्यात 1.5 वाटी गरम दूध करायचं, अजिबात ते थंड होऊ द्यायचं नाही आणि 1 वाटी त्याच वाटीने आपल्याला इथे पेंड खजूर घ्यायचंय, त्यातले सगळ्या बिया काढून घ्यायच्या, ते यामध्ये टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आणि 4 ते 5 तासासाठी त्याला भिजत ठेवायचं। थोडा जास्त वेळही झाला तरी काहीच हरकत नाही, पण दूध हे गरम असायला हवं, अगदी बॉइल्ड उकळतं असलं तरी काही हरकत नाही। साधारण 5 तास झालेले आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घ्यायचं। जसं हे वाटायला तुम्हाला लागेल दूध तसं तसं तुम्ही वापरू शकतात, साधारण पाव वाटी अजून लागू शकते। नंतर एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये गाळणीने पाऊण वाटी नाचणीचं पीठ, 2 चमचा कोको पावडर, पोहे खायच्या चमच्याने सपाट अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव वाटी वितळवलेलं तूप टाकायचं। हे सगळे जिन्नस, कोरडे जिन्नस गाळून घ्यायचे, हे लक्षात ठेवा, त्याने केक आपला हलका होतो। तुम्ही तुपाच्या ऐवजी इथे तेलाचा वापरही करू शकता आणि वाटी जी सुरुवातीला वापरली तीच वाटी इथे शेवटपर्यंत मापासाठी घ्यायची। घरातली कुठलीही वाटी तुम्ही सेट करू शकतात। त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर याला व्हिस्करच्या साहाय्याने लवकर फेटायचं। कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही थोडं दूध वापरू शकतात। इथे अजून पाव वाटी दूध मला लागलेलं आहे, तुम्हाला कमी जास्त लागू शकते। एकंदरीत 2 वाटी आणि 2 ते 3 चमचे, मोठे चमचे दूध इथे लागलेलं आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एक भांड्यामध्ये तुम्ही बटर पेपर लावू शकतात, पण इथे मी तूप आणि थोडंसं मैदा यावरती टाकून याला व्यवस्थित असं भांड तयार करून घेतलं। त्यानंतर यामध्ये हे बॅटर टाकलं आणि याला थोडंसं टॅप करून बॅटर पसरवून घेतलं। एकीकडे मी इथे कढई न वापरता इथे इडलीचं पात्र वापरणार आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय, एक स्टँड ठेवलेलं आहे। पाण्याची किंवा मिठाची गरज नाहीये, तुम्ही याला कढईतही बनवू शकता। 10 मिनिटं याला मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करायचं। नंतर केकचं भांड त्यात ठेवून झाकण ठेवून त्यावर जाड वस्तू ठेवायची। मीडियम फ्लेमवरती केक 40 ते 45 मिनिटं शिजू द्यायचा। 40 ते 45 मिनिटं झाल्यानंतर केकचं भांड काढलं, त्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं। त्यावरती मी इथे ड्रायफ्रूट सुद्धा टाकलेले होते। केक झाला की नाही हे चेक करण्यासाठी एखाद्या सुरीने किंवा टूथपिकने त्याला इन्सर्ट करून बघायचं, रोवून बघायचं। ते जर क्लिअर निघालं तर केक नीट शिजलाय, नाही तर लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटं अजून शिजू द्यायचं। थोडंसं सजावटीसाठी खडी साखरेची थोडीशी पावडर केली होती आणि ती यावरती थोडीशी भुरभुरत आहे, तुम्हाला नसेल टाकायचं, अगदी ऑप्शनल आहे। याचे काप केल्यानंतर तुम्ही बघू शकतात अगदी हा सॉफ्ट तयार होतो आणि खायला चवीला इतका छान लागतो की अगदी कळत सुद्धा नाही की यामध्ये साखर, गुळ काहीच वापरलेलं नाही। लहान मुलांसाठी, स्वतः आपल्यासाठी किंवा जे डाएट वरती आहेत त्यांसाठी तर खूपच छान हा केक आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।